2001 पासून जे सुरू केलेलं आहे तर आज 2026 आहे आज. तर आज देवाची कृपा आहे, अल्लाची कृपा आहे. मला नाही देवानी नवाजला. मी काय म्हणतो, देवाने अशा प्रकारची संधी एखाद्याला दिलेली असते. तुम्हाला काय जावेद भाई काय म्हणतात, हे मी करत नाही, मला वरच्यानी मला निमित्त केलेलं आहे, त्याची इच्छा आहे म्हणून हे मी करतो. आता देवाने त्यांना ठरवलेलं आहे. ग्रुपमध्ये हे तर जातीभेद आहेच नाही. हा हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई. हा रविवारचा दिवस आहे. रविवारच्या दिवशी या बाजारामध्ये काही शेतकरी असतात, काही नागरिक असतात जे भाजी मंडीमध्ये खरेदी करण्यासाठी भाजीपाला वगैरे खरेदी करण्यासाठी आलेले असतात. बघू शकता या ठिकाणी आपल्याला गर्दी झालेली दिसते. आणि या ठिकाणी जावेद भैया कुरेशी हे देखील समाजसेवक जावेद भाई कुरेशी देखील या ठिकाणी आता सध्या असताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत नागरिक, त्यांच्यासाठी या ठिकाणी थंड आयटमची व्यवस्था केलेली आहे. काय व्यवस्था केलेली आहे काय नाही आपण हे बघूया. आपल्या सोबत सध्या समाजसेवक जावेद भाई आहेत. जावेद भैया काय सांगताल, आज रविवारचा दिवस आहे आणि आज तुम्ही जे शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, त्यांच्यासाठी एक थंड जे आयटम आहे त्याची व्यवस्था केलेली काय आहे? जे फालुदा म्हणते त्याला ज्यूस, जे आमचे शेतकरी बंधू उन्हात बसून इथं जे सामान विकायला लागले तर त्यांना इतकं ऊन आहे, 45 डिग्री ऊन आहे. तर मी असं इथून जात होतो, मला दिसला कुणाला पाणीची गरज आहे, कुणाला शरबतची गरज आहे. तुम्ही स्वतः जाऊन बनविला आणि शेतकऱ्याकरता इथं येऊन त्यांचे सेवेत हाजीर झाला आणि इथं थांबला आणि त्यांना शरबत आणि पाणी पाजतो. 4 दिवसापूर्वी रिक्षा वाटपाचा देखील तुम्ही कार्यक्रम केलेला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही नियमित चर्चामध्ये असता. एक माणुसकीमुळं मी माणुसकीने काम करतो. हे माझं 2001 पासून सामाजिक काम आहे आणि हे सामाजिक काम मी हमखास करत राहतो. असं नाही का आज नवीन करायला लागलं काय. 2001 पासून जे सुरू केलेलं आहे तर आज 2026 आहे आज. तर आज देवाची कृपा आहे, अल्लाची कृपा आहे. मला नाही देवानी नवाजला. जे आता ही सेवा करताय, ही सेवा नेमकी कशी करताय, कशा प्रकारे करताय तुम्ही सेवा? स्वतःचे ह्याच्यावर सो खर्चामधून सो खर्चाने. आपल्या सोबत या ठिकाणी जावेद भैया कुरेशी आहेत आणि त्यांच्या सोबतच भागवत तावरे सर देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगताल तुम्ही, आज जावेद भैया जे आहेत या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत भाजी मंडीमध्ये, सामान्य नागरिक आलेले आहेत भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी, त्यांच्यासाठी थंड याची व्यवस्था केलेली आहे, काय आहे हे? जावेद कुरेशी यांचं केवळ या ठिकाणी शरबत वाटतात म्हणून नाही, पण आपण नेहमी बघतो केवळ शरबत नाही. आणि विशेष म्हणजे हा मानवतेला आपण असं म्हणू की जावेद भैया ही आमच्या बीडसाठी दिलेली देवाची देणगी आहे. मी म्हणत नाही की फक्त आजच, कुठलाही धर्म असो, कुठली जात असो, कुणाला मदत जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा न बोलवता येणारा सेवक म्हणून आपण जावेद भाईकडे बघतो. आणि त्यांना या बीड जिल्ह्याने दयावान हे नाव दिलेलं आहे. दयावान या शब्दाला पूर्णपणे अर्थ प्राप्त करून देणारा समाजसेवक म्हणून आपण जावेद भाई कुरेशीकडे पाहतो. तुम्ही ही गोष्ट मला आवर्जून सांगायची की ते ज्यांना मदत करतात त्याच्यामध्ये काय फक्त मुस्लिम नसतात, त्याच्यामध्ये कुठल्या एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक नसतात. ज्यांना गरज आहे तो जावेद भाई उभा राहतो. कुणाला रिक्षा घेऊन देणं असेल, कुणाला सिलाई मशीन घेऊन देणं असेल, कुणाला अगदी अहो मला सांगा, आपल्याकडं बकरी ईदच्या टायमाला 2 समाजामध्ये प्रचंड तेढ होता किंवा मुस्लिम समाज गाई कापतात वगैरे. पण तुम्हाला माहिती, जावेद कुरेशी या माणसानं हिंदू समाजाला गाई स्वतःच्या पैशाने विकत घेऊन दिल्या होत्या. दुष्काळाच्या वेळी आता दिल्या होत्या. बकरी ईदच्या टायमाला गाई मोफत देणार, म्हणजे आपण गाई कापणारे कुरेशी पाहतो, हा माणूस गाई दान देणारा दयावान कुरेशी म्हणून जर कोणी असेल तर जावेद कुरेशी आहे. आणि आम्ही राजकीय क्षेत्रात, समाज क्षेत्रात काम करतो, मात्र जावेद कुरेशी सारखा समाजसेवक पाहितला नाही. आणि त्याच्यामध्ये सातत्य, असं नाही की फक्त कुठेतरी आपली प्रसिद्धी होते आहे, कुठेतरी लोक, असं नाही. अनेक काम आहेत जावेद कुरेशी जी आम्हाला माहितच नाही. आणि तो सातत्याने, त्याच्यामध्ये सातत्य. आणि मागताना पण असं नाही की हे मुसलमान लोकांना द्यायचं किंवा हिंदू, असं नाही. जात नाही, धर्म नाही, ज्याला गरज आहे त्याच्यापुढे. आणि दिल्याच्या नंतर मी काहीतरी देतोय असं नाही. तुम्ही नेहमी जावेद कुरेशी जेव्हा जेव्हा बोलतात ते काय म्हणतात, देवाची कृपा आहे, अल्लाची कृपा आहे, असं नाही मी करतो. म्हणजे अहंकारापासून दूर असणारी सेवा जी असते ना ती जावेद कुरेशी मध्ये. आणि म्हणून त्या सेवेला दैवी अर्थ आहे, म्हणून त्या सेवेला मानवतेचा अर्थ आहे. म्हणून ही सेवा केवळ फक्त गरजूंना मदत नाही करत, त्याच्यामधून सलोखा वाढतो, हिंदू मुस्लिमांमधलं प्रेम वाढतं. जे अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं जावेद कुरेशींची जी सेवा आहे ना ती सेवा हिंदू मुस्लिमांमध्ये प्रेम वाढवते.
आणि म्हणून या सेवेला फक्त गरजूंची तहान भागवण्याच्या इतका बारीक अर्थ नाहीये, याला एक खूप विशाल मानवतेचा संदेश आहे. म्हणून जावेद कुरेशी सारखा माणूस आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जन्मला हे आमचं भाग्य आहे. आम्ही मान्य केलं पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजे, आम्ही अल्लाचे आभार मानले पाहिजे की तू एक असा माणूस पाठवलास आमच्यात की तो माणसांची नाही माणुसकीची सेवा करतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या सेवकाची सोबत येत असताना आम्ही त्याला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे. कारण की ते तुमच्याकडे रुपये मागत नाही की मी लोकांची सेवा करतो मला रुपये द्या. त्याच्या अल्लाने त्यांच्याकडे खूप पैसे दिलेत, मात्र त्या पैशाला खरा अर्थ आपल्या अनेक श्रीमंत लोक आहेत समाजामध्ये, मात्र जावेद कुरेशी सारखा श्रीमंत माणूस जेव्हा असतो का तेव्हा त्या श्रीमंतीला अर्थ प्राप्त. तुम्ही आता सांगितलं देवाने त्यांच्याकडे खूप पैसे दिले आहेत, मनुष्यबळ देखील त्यांच्याकडे खूप आहे. तर ते माणसाच्या ते स्वतः ते मनुष्यबळ आहे, ते माणसाला न सांगता स्वतः या ठिकाणी येऊन रस्त्यावरती उतरून ही समाजसेवा स्वतः करतात. ते मनुष्यबळाच्या हिशोबाने नाहीत करत. माझ्याकडे खूप माणसं आहेत कामाला ते हा पण महत्वाचं आहे की असं नाही किंवा माझ्याकडे लोक आहेत जा रे सरबत वाटून या पैसे असं नाही, ते स्वतः वाटतात. याचा अर्थ काय, त्यांना त्या वेदना दिसतात. एखादी शेतकरी महिला आहे आपली गावाकडची, हिंदू मराठा समाजातली ओबीसी समाजातली, एखादी आई बहीण आली तर तिला शरबत देताना जो आनंद आहे की अरे मी माझ्या आईला हे थंड पाजतोय, या आनंदासाठी तो माणूस करतोय. नाहीतर मग त्यांच्याकडे काम नाही, माणसं आहे जा रे वाटून या. हा फक्त पैशाची उदारता नाही, ही भावनेची उदारता आहे. आणि म्हणून या भावनेच्या उदारतेला म्हणजे आपण एखादी प्रतिक्रिया द्यावी आणि त्याच्यात त्याची सेवा पूर्ण होईल असं नाहीये. हे खूप मोठं उदात्त मन लागतं याला. आणि जावेद कुरेशी सारखे माणसं जन्मायला वरच्याची कृपा लागते, ती आमचं काम नाही. तुम्हाला काय वाटतं आपल्या बीड शहरामध्ये जावेद भैया जशी सामान्य नागरिकांची गोरगरिबांची जी सेवा करतात, असे आणखी दुसरं तुम्हाला कोणी वाटतंय की आता सध्याच्या हे पिरियडमध्ये? बघा, मी काय म्हणतो, देवाने अशा प्रकारची संधी एखाद्याला दिलेली असते. तुम्हाला काय जावेद भाई काय म्हणतात, हे मी करत नाही, मला वरच्यानी मला निमित्त केलेलं आहे, त्याची इच्छा आहे म्हणून हे मी करतो. आता देवाने त्यांना ठरवलेलं आहे म्हणून आता आपण इतर का करत नाहीत ही तक्रार करण्यात काही अर्थ नाही. नाही, पण लोकांनी करायला पाहिजे का नाही? समाजसेवा ही करायला त्यांचं पाहिजे बघून का? करतात ना, त्यांचं हे काम इतरांना प्रेरणा देणार आहे. घेतील ना प्रेरणा, घेतात. त्यांच्या सोबतच्या अनेक लोकांना वाटते की अरे जावेद भाई करतो म्हणजे आम्ही पण केलं पाहिजे. आणि नक्कीच या कामाचं जेवढं आम्ही कौतुक करतो याची प्रेरणा घेऊन सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या परीने आमच्या स्तरावर लोकांमध्ये ती सेवा दिली पाहिजे. नक्कीच. आता आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्यासोबत भागवत तावरे हे होते. त्यांनी आता सांगितलं जावेद भैया कुरेशी हे जे आहेत यांच्याकडे पैसा देखील भरपूर आहे, मनुष्यबळ देखील भरपूर आहे, मात्र ते स्वतः रस्त्यावरती उतरून सामान्य नागरिक असतील गोरगरीब असतील यांची सेवा ते स्वतः रस्त्यावरती उतरून करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या भाजी मंडीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आताच जावेद भैयांनी जे थंड दिलेलं आहे त्यांना ते थंड पिताना आपल्याला दिसत आहे. काय सांगताल, काय भावना असतील तुमच्या? जे जावेद भैया आहेत ते समाजसेवेच्या माध्यमातून नेहमीच तत्पर्य असतात आणि समाजसेवा करण्यासाठी नेहमीच रस्त्यावरती उतरून सामान्य नागरिक गोरगरिबांची ही सेवा करतात. काय वाटतंय तुम्हाला जावेद भैयाबद्दल? जावेद भैयाबद्दल शब्द लई कमी पडतात जे बी बोलायचं असेल ते. आज जे उन्हाळा जे त्याचे जे टेम्परेचर आहे 44 45, आज जी भाजी तरकारी विकणारे आहेत, येणारे जाणारे आहेत, त्यांची तकलीफ जाणून हे जो कार्यक्रम ठेवला, हे कार्यक्रम एक साधा आहे, थंड पाजणं. जावेद भैया कुरेशी एक समाजसेवक आहे, नाही त्याच्यात राजकारण आहे आणि काय आहे, पण त्यांची जी सेवा आहे एवढी मोठी सेवा आहे, हे बीड जिल्ह्यात काय पूर्ण मराठवाड्यात त्यांच्यासारखी सेवा कोणीशी करू शकत नाही. एकता ग्रुप जे जे काही करतो याच्यात काही राजकारण नाही, ही निस्ता जनता सेवा आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय का जावेद भाई हे मुस्लिम समाजात आहेत, जातीभेद कधी करतात? ज्या वेळेस समाजसेवा करायची त्यावेळेस काही जातीभेद करून समाजसेवा करायची असं काय वाटतंय का तुम्हाला? बघा, एकता ग्रुप मध्ये हे तर जातीभेद आहेच नाही. हा हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. हा आणि जेव्हा बी जे काम करायचंय तर त्यावेळेस जे तर जावेद भैया कोणचं हे बघत नाही की आपण कोणत्या ग्रुपला काम करायला चाललो, का हिंदूचं आहे, मुस्लिमचं आहे, सिखचं आहे, बहुजन समाज आहे, कोणते बी समाज आहे, असं हे नाहीये हेतू की आपण हे हेतूच आपण हे काम करू राहिले. सगळं सामान्य आहे. एकता ग्रुप जे आहे तर पूर्णसाठी सर्व सामान्य आहे, त्याच्यात जात आणि धर्म नाही.